अकाउंटला 10,000 रुपये ट्रान्सफर तेच नाहीये. कोणी केले असतील? उर्मी, मी काय म्हणतो? ए बाबा ऐक ना, काय? तू माझ्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर केलेस का रे? नाही बुवा. का? अरे मला मेसेज आला 10,000 रुपये ट्रान्सफर केल्याचा. वासूने केले असतील. मे हा, मी काय सांगत होतो. हा, तुम्ही शॉपिंगला जाताय ना? तुम्ही म्हणजे तू नाही येतेस? मी कसं येईन, मला लेख पूर्ण करायचा आहे का लिहून. हा, आपण ना असं करूया, आपण उद्या एखाद्या मस्त नाटकाला किंवा सिनेमाला जाऊया. बर. आज जा तुम्ही, मस्त एन्जॉय करा काय. आणि हा, सीमाकडे क्रेडिट कार्ड देऊन ठेवलेलं आहे. काय तुझ्या मनात येईल ना ते सगळं घे. आणि सीमाला मात्र स्वतःसाठी काही घेण्यापासून थांबव. हा, नाही तर बाकी सगळ्यांचं शॉपिंग राहील बाजूला, तिचं एकटेच होईल. बाबा बोल. तू माझ्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर केलेस का रे? हा, ते 10,000 हे काय गरज होती? लागतात उर्मी पैसे. अरे होते माझ्याकडे. असू दे, पण असं तू पण ना. अगं बायको आहेस तू माझी. बायकोचे लाड नको का करायला? आय लव्ह यू. मी टू. बरं ऐक ना, काय झालंय तुला? म्हणजे म्हणजे आवाज डल येतोय तुझा. झोप नाही झालीये का नीट? तसं काही नाहीये उर्मी. तू सांगणार नाहीयेस का मला? सांग ना वासू, काय झालं? बरं थांब, मी तुला नंतर करतो फोन. मला एक मेल करायचा आहे. तू लिहित बसला होतास का परत रात्रभर? मी करतो ना तुला फोन. बरं ठीक आहे, चल मी वाट पाहते. हा, बाय. बाय. सांगू का उर्मिला नंदिनी बद्दल का नको? देवा, तू माझ्याकडून सगळं घेतलंस. मी काही नाही बोलले. आता फक्त माझ्याकडून हे घर घेऊ नकोस. लहानपणापासून या घराची सून व्हायचं स्वप्न पाहिलंय मी. माझ्या तोंडचा घास त्या बयेने पळवला, पण माझ्या प्रेमावर विश्वास आहे. हवं तर तप करेन मी, पण माझं गेलेलं सुख परत मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही मी. माझ्या बाबांची अपराधी आहे मी. त्या उर्मीमुळे मला त्यांची खोटी शपथ घ्यावी लागली. बाबा, माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला दादांनी दिलेला शब्द मी त्यांना मोडू द्यायचे नाही. दादा रामला सांगत होते जरा मठाच्या व्यवहारात लक्ष घाल म्हणून. म्हणजे आता तो पुनर्वसू मठाधिपती होणार नाही की काय? नाही बहुतेक. बरंच झालं, नाहीतरी तो बायल्या मेला बायकोच्या मागे असा पदर हलवत फिरत असतो. आजी, हे व्हायला नकोय. हा, त्याला काय झालं? अगं वाट लागेल बाबा जर तिथे आला तर. कशाला वाट लागेल उर्मी? तू काय त्याला ओळखत नाहीस का तो कसा आहे ते? अगं पण तो काय खाणार आहे का तुझ्या सासरच्या माणसांना? पण ती दोघं जण दोन टोक आहेत. पण ती चांगली माणसं आहेत असं म्हणतेस ना तू? मग ती चांगली माणसं आहेत वगैरे सगळं मान्य आहे, पण अजून मीच जर नीट रोळले नाहीये त्या घरात तर मी त्याला कुठे नेऊ? अगं पण तो काय कायमचा राहायला येणार आहे का? एखाद दिवशी येईल आणि लगेच परत येईल पुण्याला. नाही, कसं ना बाबा तिथे येणार, मग तो सगळ्यांची चौकशी करणार, स्वतःची मतं मांडणार. अगं पण त्याची मतं त्याला मांडायचा हक्क नाहीये का? आजी, तू समजून का घेत नाहीयेस? तू अजून काहीतरी लपवतेस का आमच्यापासून? मी सगळं सांगितलं ना तुला आजी. पण मग ते यायचं म्हटल्यावर एवढी घाबरतेस कशाला तू?
कारण प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. अगं बाळा, पण आपल्याकडचं कुणीही साधी चौकशी करायला गेलं नाही तर काय वाटेल तुझ्या सासरच्यांना? हिला काही कोणी विचारत नाही, हिला आईबाबांनी सोडून दिलं असं नाही वाटणार? असं का वाटत त्यांना आजी? तू पण ना, आणि तुला एकतर माहितीये बाबा कसा आहे, तरी पण तू त्याची कड घेते. त्याचा स्वभाव वेगळा आहे हा एक भाग, पण बाप म्हणून त्याला वाटणारी काळजी मला बरोबर वाटते. अगं पण मी सांगते ना की सगळं चांगलंच आहे तिकडे. अगं मग काय अडचण आहे त्यांनी यायचं म्हटलं तर? मला कळतच नाहीये तुझं. हे बघ त्यांनी येऊ नये असं माझं म्हणणं अजिबात नाहीये. त्यांनी फक्त आत्ता येऊ नये एवढंच म्हणते मी ना. अगं पण कारण सांगतच नाहीयेस तू उर्मी. अगं कारण अजून मीच सेटल नाही झाले अगं त्या घरात. मीच अजून चाचपडते. मला अजून ऍडजस्ट व्हायला ना थोडासा वेळ लागतोय. कळलं, आम्ही सुद्धा कधीतरी ना लग्न करून सासरी गेलोय. पण तो काळ आणि ती वेळ हे सगळं वेगळं होतं आजी. हो तेच तर म्हणते मी, आता कडक काही राहिलं नाहीये. वातावरण मोकळं आहे. लोक एकमेकांची व्याही म्हणून न वागता मैत्रीपूर्ण वागतात आणि ते चांगलं आहे. आजी पण मला थोडासा वेळ हवाय. मी त्याला सांगू शकत नाही कारण तो माझा ऐकणार नाही. आणि मुळात मला ते पटत नाहीये, हे सर्वात महत्वाचं आहे. तू चहा नकोय मला. मी स्वतः बनवलाय. हो पण तरी नकोय. मी का चहा? दोन्ही. नको असलेला चहा टाकता येतो, पण माणसं टाकणं एवढं सोपं आहे का? नंदिनी अहो तू जा प्लीज. मला बोलायचंय तुमच्याशी. पण मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये. न बोलून मनातून जाणार नाहीये ना? माझ्या मनात तुझ्याबद्दल काहीही नाहीये. तुमच्या कामाची माहिती आहे माझ्याकडे. तरी ती नकोय मला. असे का वागताय तुम्ही माझ्याशी? तू असं का वागलीस माझ्या बायकोशी? अहो ती मला खरंच तसं म्हणाली. नंदिनी, मी माझ्या बायकोला तुझ्यापेक्षा जास्त ओळखतो. मी खरं तेच सांगतेय. झालं तुझं सांगून? तू जा आता. ह्या घरातलं तुमचं स्थान दुसऱ्या कोणाला तरी देताय. म्हणजे? तिचं पायगुण तरी बघा. ती आली आणि तुमचा मठाधिपतीच्या गादीवरून पाय उतारा झाला. म्हणजे काय? तुम्ही आता मठाधिपती असणार नाही. बर. कोणाला करणार आहेत हे नाही विचारणार का? नाही, का? मला त्याची गरज वाटत नाही. मला खूप वाईट वाटतंय. तुमच्यापेक्षा योग्य दुसरं कोणीच नाहीये मठाधिपती होण्यासाठी. हे बघ, मला असं काहीही वाटत नाहीये नंदिनी. तुम्ही रागवलात का माझ्यावर? नाही. हे बघ नंदिनी, मी तुला शांतपणे सांगतोय, तू प्लीज समजून घे. मला तुझ्याबद्दल कधीच काहीच वाटलेलं नव्हतं आणि वाटणारही नाही. माझं उर्मीवर प्रेम आहे, होतं आणि राहील. माझं काय चुकलंय का? अरे मी सांगतोय काय आणि तू बोलतेय काय? तुला कळतंय का? नंदिनी तू प्लीज ऐक माझं. तुझं वागणं बदललं नाही ना तर मला दादांशी बोलावं लागेल. तू एक मुलगी आहेस म्हणून मी सौजन्य दाखवतोय आणि अजूनही तुझं वागणं बदललं नाही तर दादांसमोर तुला नेण्याशिवाय माझ्याकडे पर्याय उरणार नाही. नंदिनी हे बघ, मला तुला हर्ट करायचं नव्हतं, पण तू प्लीज इथून जा. मला काम आहे. एकदा रामचंद्रांनी सगळी चौकशी केली आणि मुलगा चांगला आहे आपल्याला कळलं की पुढच्या तयारीला लागूया. बाकी लग्नाच्या खर्चाचं जे काही आहे ते आपण बघू. त्याची तुम्ही अजिबात काळजी करू नका, ते सगळं आमच्याकडे लागलं. अहो आजकाल कोणी माणूस की दाखवत नाही, पण तुम्ही तर अगदी देवासारखे वागता.